धुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला चांगला फटका बसला असून जवळपास 3075 हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे। झालेल्या नुकसानीची कृषी विभागाकडून आता पंचनामे देखील सुरू करण्यात आले असून सुधारित नुकसानीचा अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनाकडे दिला जाणार आहे। मात्र अद्यापही प्रशासनाचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। संध्याकाळी एकदम जोराने वादळ सुटल्यामुळे पूर्ण मका जमीनदोस्त झाला। त्याच्यामुळे पूर्ण याचं नुकसान झालं। पूर्ण मका काढण्यावर आलेला नव्हता अजून। त्याच्यामुळे जवळजवळ 1-1.5 लाखापर्यंत आपलं नुकसान झालेलं आहे। आणि आता या मकाला काढून आपल्याला साऱ्यासाठी वापरावं लागेल। याच्यासाठी जाते करावं लागेल। तर मग गव्हर्नमेंटने याच्यासाठी थोडंफार काय पंचनामे करून काय मदत करता येईल शेतकऱ्यांना तेवढे करावं याची मी विनंती करतो। काय तुमचं आता किती नुकसान झालं आणि साधारण काय अंदाज होता? तरी 1-1.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं झालं। त्याच्यामुळे तर काही हे नाही। आणि काढायलाही मजुरी आता जास्त लागेल। आता काही काढायला पण हे राहणार नाही। आणि आजपर्यंत कुठलाही अधिकारी आलेला नाही। त्यांच्यामुळे आम्ही तशी तक्रारी नोंदवलेल्या आहे, पण आजपर्यंत कोणी आलं नाही आजपर्यंत।